काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तीर्थक्षेत्र सगळं फिरा, सगळं देव जागा। पण आपण देवाला गेल्यानंतर एवढे पैसे घेऊन एवढ्या हालातनं गेल्यावर 3 प्रश्न प्रपंचिक अडचणीतलं घेऊन गेलं पाहिजे का नाही? आणि त्या 3 प्रश्नाचं उत्तर जर काश्मीरपासून कन्याकुमारीत नाही मिळलं तर एक वेळ मात्र तीच प्रश्न घेऊन गाणगापूरला आपण जाऊ शकता। आणि त्या 3 प्रश्नाची उत्तरं ह्या कलियुगात गाणगापूरला मिळतात हे आपल्याला बघायला मिळेल। तर पहिला प्रश्न, खरोखर कलियुगात देव असतो का किंवा देवाचं अस्तित्व असतं का ही जाणवणारं ठिकाण म्हणतं तर गाणगापूरला। ती जर बघायचं असेल तर 12:30ची आरती किंवा संध्याकाळी 7ची आरती बघितली तर देव आहेत का आणि ही दैवी शक्ती आहे का ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय। दुसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, विज्ञान टेक्नॉलॉजी सगळं मान्य करा, 25वे शतक मान्य करा, याबद्दल दुमत नाही, पण तुमच्या भाषेत करणी बाधा भूत पिशाच लागीर असलं खरंच काय प्रकार असतात का? उघड्या डोळ्याने तिथं खांबावर आणि त्या फरशीच्या भोवती बघायला मिळतं। ही दुसरा प्रश्न झाला। आणि तिसरा प्रश्न अतिशय अत्यंत महत्त्वाचा आहे, जर ह्या असुरी शक्त्या जर अशा असतील तर ह्याला नियंत्रण करणारा, ह्याला शासन देणारा किंवा ह्याला समाप्त करणारा ह्या कलियुगात कुठला देव आहे का याचा अभ्यास केला पाहिजे का नाही? ही कार्यमाऊली 725 वर्ष झालं भगवंतांनी गुप्त रूपाने ठेवलंय। तिथं कुठलाही माणूस अधिकारी हात लावतोय का? आपण सुद्धा हात लावू शकत नाही। तिथं असंख्य परिवार उद्ध्वस्त व्हायला लागली ह्या असुरी शक्तीमुळं। म्हणून महाराजांना माऊली प्रगट रूपात कार्य करत होतं। प्रगट म्हणजे असताना जेवढं करत होतं त्याच्यापेक्षाही 10 पटीनं जास्त म्हणायला हरकत। आणि ही कार्य करत असताना ही क्षेत्राची निर्मिती केलेली। आज हे प्रगट रूपातलं कार्य आहे का ही तुम्ही म्हणायचं, आम्हाला दाखवा देवाना आणि देवानी दाखवायचं।